लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कर्मचारी युनियनच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. आरोग्य आस्थापनेसाठी कायमस्वरूपी लिपिक व वरिष्ठ कर्मचाऱ्यांची त्वरित नियुक्ती करा. आज दिनांक 14 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कर्मचारी युनियनच्या वतीने नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी सफाई कर्मचारी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून निदर्शने करीत मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना निवेदन देण्यात आले. सादर केलेले निवेदन अत्यंत स्पष्ट आणि न्याय मागणी करणारे आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य विभागात सक्षम कर्मचारी वर्ग असणे गरजेचे आहे. नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागीय कार्यालयाअंतर्गत सुमारे 400 ते 500 सफाई कामगार कार्यरत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आस्थापनेच्या कामकाजासाठी सध्या फक्त एक कनिष्ठ लिपिक उपलब्ध आहे. सद्यस्थितीतील अडचणी अतिक्रमण विभागातील कनिष्ठ लिपिकांना आरोग्य विभागात तात्पुरती जबाबदारी दिली असली तरी त्यापैकी एकाची नियुक्ती ही जनगणनेच्या कामासाठी करण्यात आली आहे. पर्यायी कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन, रजा मंजुरी आणि ओव्हरटाईम जादा काम देयके प्रलंबित राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन्स, फाईल्स, वारसा हक्क, नोकरीची प्रकरणे, परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करणे आणि त्यांच्या वेतन श्रेणीतील फरकाची बिल, वैद्यकीय रजा मंजूर झाल्याचे वेतन बिल ही कामे कर्मचारी अभावी रखडलेली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या आणि आर्थिक समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी आरोग्य आस्थापनेवर कायमस्वरूपी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. त्वरित प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कर्मचारी युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण ढकोलिया, सरचिटणीस सागर खरे, कार्याध्यक्ष जयभैया यादव यांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी विजय जाधव, रणजित हंसराज, बंटी सौदे, राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढकोलिया, प्रकाश वाघमारे, राहुल चटोळे आदींसह मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. पर्याय व्यवस्था म्हणून आम्हाला तिथं काय लागलं पाहिजे. कसं झालं आहे तो श्यामदाय थांबत नाही. काल पण ते जसबीर वाल्मिकी आहे ना, जसबीर वाल्मिकीची बायको काल पण इतकी रडत होती. त्यांची नोकरीची फाईल आहे, घरी बसल्यानंतर आहे ना मॅम, त्यांना दुसरी उपजीविकेचं काही साधनच नाही आहे ना. सांगायच्या आधीच सगळी प्रोसिजर मी ऑलरेडी केलेली आहे. मॅडम काही दिवस नव्हत्या अवेलेबल म्हणून ते राहिले. तो प्रश्न आहे ना हेड ऑफिसचा आहे ना. तुम्ही ना इथं पर्यायी व्यवस्था म्हणून आम्हाला दुसरं पर्यायी व्यवस्था असती तर मी एवढे दिवस थांबली नसती ना. तरी मी मॅनेज काहीतरी करते आहे, कारण मला सगळे डिपार्टमेंट्स बघून आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे ना. हे बघा 468 सफाई कर्मचाऱ्यांची आस्थापना आहे मॅम. इथं आहे ना, हे बघा 6 महिने झाले. आता एक कर्मचारी पर्यायीचा विधी कालावधी पूर्ण झाला. त्याचं आहे ना त्याला परमानेंटच म्हणजे बेसिकवर घ्यायचे, त्याची फाईल पूर्णपणे झाली. आता ते राजेंद्र साळवे ते रिटायरमेंट होऊन 6 महिने झाले, त्यांची पेन्शन फाईल नाही, नोकरी फाईल नाही. म्हणजे मॅडम पूर्ण आता 2 वर्षापासून आहे ना प्रलंबित विषय झाले. असं त्या महिला आहे 6 महिन्यापासून त्यांचं रजा मंजूर झालेली आहे, तरी वेतन काढलेलं नाही ना. इतकी समस्या आहे ना. जो प्रॉब्लेम आहे ना तेव्हा वेगळे क्लिअर सगळे प्रॉब्लेम रिलेटिव्ह असतात मला उद्भवलेले आहेत. त्यासाठी कायमस्वरूपी चांगल्या त्या डिपार्टमेंटसाठी त्याची मागणी मी केलेली आहे. हे जसं तुम्ही म्हणता हेड ऑफिसमध्ये प्रलंबित आहे, तिकडनं झाले की होईल. तात्पुरतं माझ्या डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटमधून कुठून मला व्यवस्था करता येते का? तात्पुरत्या स्वरूपात ते मी करते. हो, तात्पुरतं म्हणजे कसं आम्हाला पर्याय तुम्ही ना व्यवस्था करून द्या. आणि आमची माझं पण आम्ही निवेदन दिलं. ऑलरेडी 2 क्लर्क होते, पण अचानक नाही म्हणता येणार की जनगणनेचं काम आल्यामुळे टेक्निकल नॉलेज असलेल्या तिथल्या क्लर्कला मला घ्यावं लागलं. कारण जनगणनेचं काम सगळं कम्प्युटरवर आहे. तसे आपल्याकडे असणारे ते कर्मचारी ते कमी आहे टेक्निकल नॉलेज, म्हणून तिथला एक क्लर्क कमी झाला. मॅम आमची अशी रिक्वेस्ट आहे का पट्टी, पाणीपट्टी, इतर विभाग इथले पण जनगणनेला काम करतात. पण ते त्यांचं ते जनगणनेचं काम होऊन दुपारनंतर ते आपल्या ऑफिस टेबलला येऊन आहे ना रेग्युलर वर्किंग करताय. ही तर आमची वैष्णवी तुम्ही आहे ना डायरेक्ट तिकडनं घेऊन आज तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनला बसून घेतलं आहे. परमनंट स्थिती होती ती तरी काम करत होती, तिथं पूर्ण क्लोज झालं. पाणीपट्टीच्या लोकांच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे आणि कंटिन्युअस पोर्टलवर अपलोडिंगचं काम असतं, नंतर कोऑर्डिनेशनचं काम असतं, त्याच्यामुळे तिला जास्त काम आहे. तरी आपण कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ऑलरेडी मी फाईल महिना 15 दिवस आधीच
आहे, मॅडम नव्हते म्हणून मी राहिले. आता 1-2 दिवसात आपण करून टाकू. एक चांगला क्लर्क पाहिजे ना कामाला. हो, तुम्हालाही मान्य, आणि कारण कसं लोक आहे बघा माझ्याकडेच मॅम, येतात. आता आहे ना पूर्व विभागावरून सातपुते मॅम आहे, मंगला भवर आहे, आशा मांडे, अश्विनी गायकवाड आहे, यांनी ना ऑलरेडी आमच्या आरोग्य विभागाला काम केलेलं आहे. 2-3 वर्ष काम केलेलं आहे. त्यांना अनुभव आहे ना. त्यांनी अनुभव असल्या कारणाने कसं आहे, आता इथं आहे ना काहीच नसल्यामुळे ना तो टेबल पूर्णपणे ब्लँक झाला. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे आहे ना तिथं शिपाई नाही आहे. टपाल देण्याचं काम आहे ना, ते काम पण क्लार्क करतो, जो असणारा क्लार्क. ते त्या फायली तिथपर्यंत पोचतच नाही मुख्य कारण की शिपाई पण नाही आहे तिथं. म्हणजे अशी VRS पण आपल्याकडे झाल्या 2-3, त्याच्यामुळे इश्यू आले आहे, ते सॉल्व्ह करते मी. मॅडम आता तुम्ही बरं का काय आपला विषय ते कुठले कर्मचारी नंतर मला पण सांगा. हो मी आपण लगेच तुम्ही ऐकता मॅडमला सांगतो ना, पण त्यांच्या लगेच त्या ठिकाणी तरी सुद्धा तुम्ही विचार एवढे कर्मचारी नाही, बरोबर आहे त्यांचं. गडबड करताय. नाही, माझी तेच. स्वतःची फाईल मॅडम आवल पाठवून आता मला 7-8 वर्ष झाली. बरं म्हणून अजून मी आम्हीच 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झालं अजून मॅडम मी पण नाही का तुम्हाला सांगतो. 14,000 नाही नाही आवाज इकडे दिलाय ना, इकडनं तिकडे पाठवलं. 3 मला 6 महिने झाले. हेड ऑफिसला पाठवलं, हेड ऑफिसवरनं पुन्हा इथं फाईल आली. काय 6 मी महिन्याचं पुन्हा फाईल द्यायला 4-5 वर्ष झाले तर आपलं 6 महिने. मला 6 वर्ष झाले मी वडिलांचे पैसे देत नाही. असं आहे. आता ह्या मॅडम आहे, यांचं तोंड खोलायला लावून तोंड ताई, काय पाहिजे हो कपडा काढा ना. काढा रुमाल काढा ना बोलताना. कोण बोलतो ते आपण नको सांगू. घरामध्ये 2-2 शिकते आणि भाड्याच्या घरामध्ये राहतो. फार पाच पूर्वीच्या त्यांच्या प्रकारे आता 3 वर्ष झाली मला वाटतं. तेव्हाच्या क्लर्ककडे तुम्ही नव्हते आले का? मी आले होते मॅडम, तर ते म्हटले का म्हणे पाठवून देऊ आपण आतापर्यंत पाठवलेलं नाही फाईल. म्हणजे सध्या सिटीचे क्लर्क आणि मागचे क्लर्क दोघांच्या कामं पेंडिंग. ठीक, ही नवीन व्यवस्था करून सगळ्या पेंडिंग्स काढायचं. आता हे ज्या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या फाईल आहेत मॅडम पेंटिंगच्या पहिल्या काढा लावा, पहिले एकदम माणूस घ्या. मी पण सांगितलं आता सध्या साहेबांशी बोललो. ते माझं बोलणं सुरूच आहे सरांशी. कारण म्हणजे 5-5 वर्ष मॅडम, ओढत असते का तुम्ही? पण आम्ही तुम्हाला तक्रार करून सुद्धा ते क्लार्क लोकांची दखल घेतली जात नाही आमच्या म्हणजे कर्मचाऱ्यांची. उत्तरच व्यवस्थित येत नाही. माझी बी सेम परिस्थिती. माझे बी 4 वर्ष झालेले. मी 2 वर्ष झाले. सर चक्र मारली. माझी फाईल कुठे आहे ते मला माहिती नाही. सगळीचे ड्रॉपॉन वगैरे सगळं मी इथं दिलेले, सगळं जमा केलेले. पण अजून माझा काय नाही, सदागर साहेबांचं सांगून आहे ना, त्या अगोदरचे क्लर्क आपण भेटत नाही. मेरा बोला ना. 13,000 इथं जे आहे ना, इकडनं हेड ऑफिसला ज्या फायली जाते ना, इथून क्लार्क तिथे गेला ना, जे काही वेगळी लागते तिथं त्यांना सॉल्व करू शकतो. पण इथून क्लार्क तिथपर्यंत पोचत नाही. तिकडनं फाईल येते. 1 महिन्याचा प्रवास पूर्ण अशा पद्धतीने होतो. 1 महिना म्हणजे 10 मिनिटाच्या डबल डिपार्टमेंट असतं ना मॅडम. 1 महिन्याचा कालावधी जातो. हाच क्लार्क तिथं जाऊन ती क्युरी कंप्लीट करतोय तिथं फायली तर नाही आहे. झाले मॅडम माहिती बरं, आपण हे सगळ्याच कम्युनिटी त्याच्यावर तोडगा काढतो. ते कायमस्वरूपी वास्तविक त्याचं मागणी करून देऊ. आणि मागच्या क्लर्कनी पण जे काही कामं इनकम्प्लीट ठेवली असतील ना, त्यांनाही बोलून देऊ आपण. चालेल. मागचे पेंडिंग असतील त्याच्यात मला मुलं सांगा परत. मला माहिती असते ऐका ना पेमेंट रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.